हॅलो. रोटेशनल डायनामिक्सचं आजचं आपलं चौथं सेशन. मागच्या सेशनमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एकूण 2 ॲप्लिकेशन्स बघितले आणि आज आपण बघणार आहोत ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचंच तिसरं ॲप्लिकेशन, व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की होरिझॉन्टल कर्ड रोडवरती आपल्याला सेफ्टीसाठी जो लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोण प्रोव्हाइड करतं, तर फ्रिक्शनल फोर्स. आपल्या गाडीचे टायर्स आणि रस्ता याच्यामध्ये असणारा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो आपल्याला आवश्यक असलेलं बल किंवा आवश्यक असलेला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. पण प्रत्येक वेळेला हे असं होईल का, तर नाही होणार. कारण काही वेळेला रस्ता चांगला नसतो, काही वेळेला गाडीचे टायर चांगले नसतात, वातावरण चांगलं नसतं, त्यामुळे थोडंसं रस्ता निसरडाही झालेला असू शकतो. तर वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला त्याच्यावरती अवलंबून राहू शकत नाही. आणि म्हणून मग थोडंसं सेफ्टीच्या दृष्टीने काय केलं जातं, तर रस्त्याची थोडीशी जी व्यवस्था आहे ती थोडी बदलली जाते. आणि काय केलं जातं बघा, इथे काय म्हटलं आहे बघा, फॉर दिस पर्पज द सर्फेसेस ऑफ द कर्ड रोड्स आर टिल्टेड ॲट सम अँगल विथ द होरिझॉन्टल. म्हणजे एका साईडनं जी रस्त्याची कडा आहे ती थोडीशी वर उचलली गेलेली असते. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बघितलात ही अरेंजमेंट, तर त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ रोड्स. आणि तो जो अँगल तयार होतो विथ द होरिझॉन्टल, जो टिल्ट केलेला रस्ता आहे त्याने जो अँगल तयार केलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे जी व्यवस्था आहे तिला आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हणतो. आणि त्या व्यवस्थेमध्ये जो अँगल तयार होतो विथ द होरिझॉन्टल त्याला आपण काय म्हटलं, अँगल ऑफ बँकिंग. सरळ साधं सोपं आहे, लक्षात ठेवायलाही. तर आता आपण कन्सिडर करून टाकूया, कन्सिडर अ व्हेइकल ऑन अ बँक्ड रोड. आणि मग याच्यावरती जे ॲक्ट होणारे जे फोर्सेस असतील ते काय असतील ते पुन्हा एकदा बघूया. आपल्याला आता सवय झाली आहे mv²/r आणि हे. तर बघूया काय आहे ते, ती परिस्थिती काय आहे ती एकदा बघूया. डायग्राम तुमच्या समोर आणली आहे बघा पुस्तकामध्ये, जी स्कीमॅटिक डायग्राम आहे. इथे जरा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ही अशी दिली. तर आता आपण त्याच्यावरचे जे फोर्सेस कुठले कुठले आहेत त्याच्यावरती एक नजर टाकूया. पहिला बघा, mg वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरा जो फोर्स आपल्याला दिसतोय तो आहे नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि व्हर्टिकली अपवर्ड असं बघायची सवय झाली होती. तर आत्ता मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो बघा. एन इज द नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. म्हणजे हा जो रोड सरफेस आहे त्याला हा परपेंडिक्युलर असणार. इथे एक्झॅक्टली तसा परपेंडिक्युलर आहे असं वाटत नाही आहे, म्हणजे दिसत नाही आहे डायग्राममध्ये, पण तो तसा असणार आहे कायम. हे लक्षात घ्या की या होरिझॉन्टल रोडवर हा जो टिल्ट केलेला जो ही जी लाईन आपल्याला दिसते, हा जो रोड सरफेस आहे त्याला हा परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल रिॲक्शन. सो हा 90 डिग्रीचा अँगल आहे. तर आपण ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे ही आपण 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व करतो. इथे बघा ती रिझॉल्व होते बघा, एन साइन थिटा आणि एन कॉस थिटा. त्यातला एन कॉस थिटा आहे हा कोणाला बॅलन्स करतोय, तर mgला करतोय. येते लक्षात. त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळलंय की हा जो एन आहे त्याचेच हे 2 कंपोनंट्स आहेत. एक आहे एन कॉस थिटा आणि एक आहे एन साइन थिटा. तर हे आपल्याला कळलंच आहे की वेट mg जो आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी हा एन कॉस थिटा इथे आला आहे. आणि मग हा एन साइन थिटा काय आहे, तर तेही आपल्याला लगेच लक्षात येईल. काय असेल सांगा, बरोबर, एन साइन थिटा काय करतो, तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे या कंडिशनमध्ये आपल्याला जी 2 इक्वेशन कुठची लिहायची तेही आपल्या लक्षात आलं असेल. कुठलं असणार आहे बघा, सुरुवातीच्या काळामध्ये एन कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतो, mgला करतो. आणि एन साइन थिटाला कोण बॅलन्स करणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणजे बरोबर mv²/r. तर पटकन आपण थोडंसं डेरिवेशनकडे गेलं तर आता जे आपण म्हटलं ते इक्वेशन लिहून घेऊया. एन साइन थिटा इज इक्वल टू mv²/r हे पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन जे मगाशी म्हटलं तेच एन कॉस थिटा इज इक्वल टू mg. काय करायचं असतं, पाठ झाले, डिवायडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. हे काय होईल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि याचं उत्तर काय आहे ते पण आपल्याला माहिती आहे, v²/r. प्रत्येक वेळेला जिकडे जिकडे हे इक्वेशन दिसतंय आता आपल्याला पाठ व्हायला लागले v²/rg. ठीक आहे. इथे काय होईल, हे जेव्हा आपण एकमेकांना डिवाइड करू फायनली आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे बघा, टॅन थिटा इज इक्वल टू
व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. एकदम सोपं आहे. एन एन कॅन्सल होतो. साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा आणि हे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे. तर याच्यामध्ये एकूण 3 केसेस आपण बघू शकतो, ज्या 3 व्हॅल्यूज आपण डिटरमाइन करू शकतो. तर त्यातली पहिली केस जी आहे ती बघा, त्याच्यामध्ये मोस्ट सेफ स्पीड असं म्हटलंय. सेफ स्पीड असं म्हटलंय बघा. मॅक्सिमम की मिनिमम याच्याबद्दल उल्लेख नाही आहे. इथे उल्लेख केलाय बघा. फॉर पर्टिक्युलर रोड व्हॅल्यू ऑफ आर अँड थिटा आर फिक्स्ड. बरोबर. जो की आर असणार आहे, रेडियस असणार आहे रस्त्याच्या त्या कर्वेचर आपण जो काढतोय, तर आरची व्हॅल्यू जी आहे ती, किंवा तो जो थिटा आहे तो फिक्स आहे. त्याच्यामुळे आपण एक्झॅक्टली त्याच स्पीडनी काही जात नाही जेवढी सांगितलेली, पण त्याच्यासाठी आपण सेफ स्पीड म्हणतोय. इथे उल्लेख केला आहे बघा, नॉट मिनिमम ऑर मॅक्सिमम, जस्ट वी से सेफ स्पीड. तर आपण फक्त सेफ स्पीडबद्दल बोलतोय. बरोबर. तर या सेफ स्पीडसाठी ते मगाचं जे इक्वेशन आहे ते पुन्हा एकदा रिमाइंडर म्हणून तुम्हाला समोर आणले. टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, जे आत्ताच आपण बघितलं. मग हेच इक्वेशन आपण फक्त रिअरेंज करणार आहोत. व्ही एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. काय केलं आहे, हा आर जी जो आहे डिनॉमिनेटरमध्ये आहे तो न्यूमरेटरमध्ये न्यायचा आहे आपल्याला, आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा होईल, आणि आपल्याला व्ही काढायचा आहे. तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. एस हे फक्त नोटेशन आपण सबस्क्रिप्टला वापरलं आहे. ते कशासाठी, सेफ स्पीड. व्ही म्हणजे स्पीड, एस फॉर सेफ. व्ही एस इज इक्वल टू दिस. आणि दुसरं जे आहे ते बँकिंग अँगल, किंवा ज्याला आपण अँगल ऑफ बँकिंग मगाशी त्याचा उल्लेख केला. इथे सुद्धा आपल्याला काय काढायचं, थिटाची किंमत काढायची. तर आपल्याकडे हे इक्वेशन आहेच, हेच फक्त थोडंसं रिअरेंज केलं आहे बघा. काय केलं आहे, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. इथला जो टॅन आहे, हा इकडचा टॅन इकडे गेला, 1 अपॉन टॅन म्हणजेच टॅन इनवर्स. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे. आता त्या स्पीड लिमिटकडे येऊया. इथे आपल्याला 2 केसेस करता येतील. एक आहे ते लोअर स्पीड लिमिट आणि दुसरं आहे ते अप्पर स्पीड लिमिट. बरोबर ना. का, कारण जे मगाशी मी म्हटलं तसं, प्रॅक्टिकली व्हेकल नेवर ट्रॅव्हल्स विथ दिस कॅल्क्युलेटेड स्पीड. सो हिअर वी हॅव टू कन्सिडर 2 केसेस. त्या 2 केसेस म्हणजे आता म्हटलं त्याच, एक आहे लोअर स्पीड लिमिट आणि दुसरी आहे अप्पर स्पीड लिमिट. याच्यामध्ये जर डायग्राम जर बघितली आपण, पुस्तकामध्ये जी दिली आहे तीच इथे पेस्ट केली आहे, ही बघा. आणि ही दुसरी लगेच त्याच्यानंतरची डायग्राम आहे 1.8 बँक रोड अप्पर स्पीड लिमिट. जर या 2 डायग्रामकडे बघितलात तर याच्यातले जे फोर्सेस आहेत ते सारखेच आहेत बघा. फरक कुठे झाला आहे, तर ज्या वेळेला लोअर स्पीड लिमिट आहे तेव्हा फ्रिक्शनल फोर्सची डिरेक्शन ही अपवर्ड डिरेक्शन आहे. अपवर्ड म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड म्हणत नाही मी. ओके. जो इन्क्लाइंड रोड आहे, या इन्क्लाइंड रोडबद्दल बोलतोय आपण, तर त्या रोडच्या इकडे ही अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहे, आणि इकडच्या साईडला ही डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे. त्याच्यामुळे फक्त त्याचे जे आपण रिझॉल्व करतो जे कंपोनंट्स, त्यांची जागा बदलली बघा. बाकी सगळे जे फोर्सेस आहेत ते सारखेच आहेत. त्यामुळे अजून त्याच्या डिटेलमध्ये जाऊ. सुरुवातीला आपण लोअर स्पीड लिमिटबद्दल चर्चा करूया, मग अप्पर लिमिटकडे जाऊया. ठीक आहे. तर ही डायग्राम पुन्हा एकदा तुमच्या समोर आणली, आणि डायग्रामकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल काही याच्यामध्ये अवघड नाही, कारण आपण प्रत्येक वेळेला ते बॅलन्सिंग फोर्स आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. आता इथे बघा काय झालंय बघा. अपवर्ड डिरेक्शन मधले फोर्स बघा काय आहे, एन कॉस थिटा अपवर्ड डिरेक्शन मध्ये आहे, आणि एफ एस साइन थिटा हा अपवर्ड डिरेक्शन मध्ये आहे. बरोबर. हे 2 फोर्स अपवर्ड डिरेक्शन मध्ये, व्हर्टिकली अपवर्ड. आता व्हर्टिकली हा शब्द लक्षात घ्या, व्हर्टिकली अपवर्ड, आणि इथे व्हर्टिकली डाऊनवर्ड हा एम जी आहे. सो हे ह्या दोघांची बेरीज, हे दोन्ही जे अपवर्ड फोर्सेस आहेत या दोघांची बेरीज ही या डाऊनवर्ड फोर्सला म्हणजे त्या वेटला काय करेल, बॅलन्स करेल. त्याच्यामुळे ते इक्वेशन आपण डायरेक्ट लिहितो बघा, एम जी इज इक्वल टू एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. ठीक आहे. आणि दुसरं इक्वेशन काय आहे बघा, एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा.
तर हे जे दुसरं इक्वेशन आहे त्याला आपण पहिल्या इक्वेशननं डिवाइड करणार आहोत, ते आपण करूच. फक्त एकदा नजर फिरवून घ्या या इक्वेशन्सवरती. तर हे जे इक्वेशन आहे, ही जी टर्म आहे, या दुसऱ्या इक्वेशनला आपण पहिल्या इक्वेशननं डिवाइड करणार आहोत. मग ही जी टर्म आहे ती आपल्याला वर दिसेल न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये हे दिसेल. आणि इकडचा हा जो भागाकार आहे mv²/r डिवाइड बाय mg, एम कॅन्सल होतो आणि v²/rg शिल्लक राहील. ठीक आहे, तर बघूया. डिवाइडिंग इक्वेशन 2 इक्वेशन 1 काय बघा, v²/rg इज इक्वल टू n sin θ मायनस fs cos θ डिवाइडेड बाय fs sin θ प्लस n cos θ. यानंतर काय होईल बघा, डिवाइडिंग ईच टर्म ऑन RHS बाय n cos θ. हे मात्र लक्षात ठेवा, पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलेला नाही. अर्थात आपण 12वीला आलो म्हटल्यानंतर हे लगेच आपल्याला कळेल, तरी तुमच्या माहितीसाठी सांगतोय. हे n cos θ या टर्मने आपण इथल्या राईट हँड साईडला प्रत्येक टर्मला आपण भागतोय आणि त्याच्यानंतर हे उत्तर काढतो. उत्तर बघा काय येतं ते, मग तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करतो. हे बघा, v²/rg या साईडला आपण काहीच केलेलं नाही. इथल्या प्रत्येक टर्मला एकाच टर्मने आपण भागणार आहोत, त्यामुळे त्या इक्वेशनमध्ये फारसा काही फरक आपण करणार नाही आहोत. बरोबर ना, ती किंमत तीच राहणार आहे. त्यामुळे इथे बघा, जर का n cos θ ने भागलं इथे तर काय होईल, n कॅन्सल होतील आणि sin θ/cos θ काय राहील, tan θ. तसंच इथे काय होईल बघा, fs cos θ डिवाइडेड बाय n cos θ. सो cos θ विल गेट कॅन्सल्ड आणि इथे fs आहे आणि इथे डिवाइडेड बाय n आहे. तर fs डिवाइडेड बाय n म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. हे बघा, fs/n म्हणजेच कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे μs. तेच आपण ते लिहून टाकलंय, tan θ मायनस μs. आता तिसऱ्या टर्मकडे येऊया, fs sin θ. याला आपण जेव्हा n cos θ ने भागू, डिवाइड करू, तेव्हा काय होईल बघा, sin θ/cos θ म्हणजे काय होईल, tan θ आणि fs/n इथे लिहिलंय μs. सो μs tan θ. आणि शेवटची टर्म काय आहे बघा, n cos θ, ज्याला आपण n cos θ ने डिवाइड करणार आहोत. मग काय होईल, n cos θ गेले म्हणजे राहिले 0. असं होत नाही. n cos θ/n cos θ म्हणजे 1. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला ही चौथी टर्म पण मिळाली. आता काय करायचं, आता काहीच नाही करायचं. हा RG जो आहे आपल्याला दिसतोय तो फक्त इकडच्या साईडला न्यायचा आहे. इकडच्या साईडला नेताना फक्त याला कौस टाकून घेतलाय आपण आणि RG हा इकडे जो डिनॉमिनेटरमध्ये होता तो आता न्यूमरेटरमध्ये गेलेला आहे. पुढे काय करणार, सोपी गोष्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, स्पीड बघायची आहे, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. पण हे करत असताना आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, आपण लोअर स्पीड लिमिटसाठी हे बघतोय. म्हणून फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड आपल्याला हे जी स्पीडची जी व्हॅल्यू आहे ती मिनिमम व्हॅल्यू म्हणून ट्रीट करायची आहे. त्यामुळे फक्त आपण सबस्क्रिप्टला मिनिमम हा शब्द वापरणार आहोत. बाकी इक्वेशन हे बघा येत आहे, आलं. व्ही मेन इज इक्वल टू काय दिसतंय, हे जे इक्वेशन आहे यालाच आपण फक्त स्क्वेअर रूट टाकलेलं आहे. ठीक आहे, तर ही झाली आपली मिनिमम पॉसिबल स्पीड. तसंच आपण अप्पर स्पीड लिमिटकडे जाऊया. मगासारखीच परिस्थिती निर्माण होते. आपण डायग्राम पुन्हा एकदा बघतोय. आता पण तुमच्या लगेच लक्षात येईल, जर तुम्ही डायग्रामकडे नीट बघितलात तर कुठले कुठले फोर्सेस कुठच्या डिरेक्शनमध्ये आहेत. आता हे तुम्हाला पण समजायला लागले बघा, त्यामुळे तुम्ही पण मनातल्या मनात ठरवा आता काय झालं आहे. आता बघा, हा अपवर्ड डिरेक्शनमधला फोर्स आहे n cos θ, बरोबर. तो बॅलन्स कोणाला करणार आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनमधले जे फोर्स आहेत, व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनमधले. आता व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये कोण कोण आहे बघा, mg आहे आणि fs sin θ आहे. म्हणजे n cos θ आणि mg प्लस fs sin θ हे एकमेकांना बॅलन्स करतील. आणि इकडच्या कंडिशनमध्ये काय होईल बघा, इकडे n sin θ आहे आणि fs cos θ आहे. दोन्ही एकाच डिरेक्शनमध्ये आहेत, म्हणजे आत्ता नक्की प्लस होतील. मगाशी ती ऑपोजिट डिरेक्शन होती त्यामुळे आपण मायनस साईन वापरली होती. यावेळेला दोघंही एकाच डिरेक्शनमध्ये, सो प्लस साईन येईल. आणि या दोघांची बेरीज काय देईल आपल्याला, सेंट्रिपिटल फोर्स देणार आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे म्हणजे. आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, येस mv²/n².
आर. पुन्हा एकदा तेच फ्रॉम द फिगर आपण लगेच इक्वेशन्सकडे जाऊया. हे ते पहिलं इक्वेशन एम जी इज इक्वल टू जे आपण म्हणत होतो आत्ताच, एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. तुम्ही म्हणाल हे काय लिहिलं आहे, कारण इथे परिस्थिती काय होती, तर एम जी प्लस एफ साइन थिटा होती आणि एन कॉस थिटा होता, बरोबर ना. म्हणजे आपण काय केलं, आपल्याला नेहमीप्रमाणे इकडे एम जी लागतो म्हणून फक्त काय केलं, त्यामुळे इथे एम जी प्लस एफ साइन थिटा होता, तो आपण फक्त इकडच्या साईडला घेऊन गेलो आणि ते आपलं पहिलं इक्वेशन म्हणून लिहिलं आहे. ठीक आहे. दुसरं इक्वेशन एम व्ही स्क्वेअर बाय आर सेंट्रिपिटल फोर्स एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा या दोघांची बेरीज. आता काय करणार, पुन्हा एकदा भागाकार. इक्वेशन नंबर 2ला आपण इक्वेशन नंबर 1ने भागणार. मग काय होईल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इकडे असणार आहे आणि इकडे काय असणार आहे बघा, न्युमरेटरमध्ये हे असणार आहे एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा आणि डिनॉमिनेटरमध्ये हे असणार आहे. चला पुन्हा एकदा चेक करूया, ते तसंच आहे ना. डिवायडिंग इक्वेशन नंबर 2/1 येथे आपल्या समोर आलं जे आपण बघितलं होतं. पुन्हा एकदा मागे जाऊन चेक करू शकताय. मग आज सारखंच डिवायडिंग इच टर्म ऑन आर एच एस बाय एन कॉस थिटा. काय काय होईल बघा, पहिल्यांदा समोर ठेवतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणजे एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा, एन एन कॅन्सल, टॅन थिटा आलेला आहे. एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा, कॉस थिटा गेले आणि इथे म्यू एस शिल्लक राहिलेला आहे. हे जे मगाशी बघितलं तेच तिथे जे आहे तेच इथे आहे, जसंच्या तसं आहे, फक्त साईन फक्त तिथे बदलत आहेत, एवढं लक्षात घ्या. म्हणजे एकदा तुम्हाला त्या डायग्राम्स तुम्ही लक्षात घेतल्यात की एफ एसची जी डिरेक्शन आणि त्याचे कंपोनंटची डिरेक्शन ही जर लक्षात घेतले तर इक्वेशन्स दोन्ही सेमच आहेत, फक्त साईन बदलत आहेत. त्यामुळे कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की हे दुसरं डेरिव्हेशन लगेच पहिल्या डेरिव्हेशनप्रमाणे येईल. ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये हे बघायचं राहिलं, एन कॉस थिटा जर त्याला एन कॉस थिटाने डिवाइड केलं तर 1 आणि एफ एस साइन थिटा हा जो आहे तिथे काय येईल, या पद्धतीने म्यू एस टॅन थिटा येऊन जाईल. सो व्ही स्क्वेअर आपण इथे लगेच घेतला आहे बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू दिस. आणि मग सारखंच इथे आता आपल्याला मात्र काय करावं लागेल, ही जी स्पीड आहे ती काय असणार आहे, मॅक्सिमम स्पीड असणार आहे. लेटर कुठला वापरणार, मग अशा आपण व्ही मीन म्हटलं होतं, आता व्ही मॅक्स. आणि काय करणार, याच इक्वेशनला फक्त स्क्वेअर रूटमध्ये टाकणार. ठीक आहे. आता पण बघा कसं हळूहळू येत आहे, तुम्ही विचार करताय ते म्हणते करू द्या करू द्या. ठीक आहे. तर आज आपण ही दोन्ही इक्वेशन बघितली बघा, व्ही मिन आणि व्ही मॅक्ससाठीची. तर जर दोन इक्वेशन आता आपण बघितलेच आहात तर याच फॉर्म्युलांचा वापर करून एक मस्तपैकी गणित सोडूया, जो आपला आवडता कार्यक्रम आहे, होमवर्क. बघूया आजचा न्यूमेरिकल काय आहे. अ रेसिंग ट्रॅक of curvature 11.25 meter is banked at tan inverse 0.5. Coefficient of static friction between the track and the tire is 0.25. Determine the speed limits. इथे सुद्धा आपल्याला जी ची व्हॅल्यू घ्यावी लागते. मागच्या वेळी आपण बघितलं होतं, आपण स्टँडर्डमध्ये आता ती व्हॅल्यू इथून पुढे जर उल्लेख केला नसेल तर लक्षात ठेवा, जी ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशनमध्ये एरवी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच घ्यायचे. जर इथे दिली आहे तशी जर मेन्शन केली असेल तर आपण ती 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेणार आहोत. ठीक आहे. ज्यावेळेला आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असू तेव्हा तिथे कौसात मेन्शन केलेलंच असतं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एरवी नसेल तर तुम्ही 10 घ्याल, तर असं करू नका. तेव्हा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हीच व्हॅल्यू घ्या. ठीक आहे. तर या सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत. इथे फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इथे रेडियस ऑफ कर्वेचर जी बेसिकली आहे आर, ती त्याची किंमत आपल्याकडे मिळालेली आहे. त्याच्यानंतर स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशियंट मिळाला आहे. इथे टॅन इनवर्स 0.5 असं म्हटलं आहे, तर ती टॅन थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला 0.5 टाकायची. 0.5 ही टॅन थिटाची व्हॅल्यू म्हणून सबस्टिट्यूट करायची. तुम्हाला कोणाचं टॅन आता बघण्याची गरज नाही, कारण तो इन्व्हर्समध्ये जाय डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्हाला ती व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या दिलेल्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, डिटरमाइन द स्पीड लिमिट्स. इथे असं मेन्शन केलेलं नाही आहे की अप्पर लिमिट लोअर लिमिट, तर तुम्ही ते समजून करायचं आहे. दोन्ही कॅल्क्युलेशन करायचे, आपल्याला व्ही मेन पण काढायचं आहे आणि व्ही मॅक्स पण काढायचं आहे. सोपं आहे, फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत, किमती फक्त तिथे सबस्टिट्यूट करा.
सोडवा, उत्तर काढा आणि स्वतःची काळजी घ्या.